नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अकॉर्डिंग टू नोट्स 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय फाइंड व्हेक्टर. बघा प्रॉब्लेम आधी समजून घ्या तो कसा आहे. फाइंड व्हेक्टर विच इज पॅरलल टू. काय सांगितलं त्यांनी. फाइंड व्हेक्टर. एक व्हेक्टर फाइंड करायचा आपण. कोणता. विच इज पॅरलल टू. पॅरलसाठी असेल इथं हां LL. पॅरलल टू व्ही बार इज इक्वल टू आय कॅप मायनस 2J. काय व्ही बार इज इक्वल टू आय कॅप मायनस 2J अँड हॅज मॅग्निट्यूड इज इक्वल टू 10. काय सांगितलं. एक वेक्टर फाइंड करा. असा वेक्टर फाइंड वेक्टर असा वेक्टर फाइंड करा जो पॅरलल टू दिस. या वेक्टरला पॅरलल असायला पाहिजे आणि त्याचे मॅग्निट्यूड काय असेल 10 असेल. ओके. हा वेक्टर कसा असेल बघा. त्याला ड्रॉ जे केलं मी तर तुम्हाला कसा दिसेल. त्या तो कोणत्या क्वार्टरमध्ये असेल का असेल. काय प्लस आय म्हणजे मला इथून तर इथपर्यंत कुठेतरी पॉईंट आहे तो म्हणजे काय दिला आहे प्लस आय 1 आहे. सॉरी आय आहे म्हणजे याच्या कोएफिशियंट 1 असेल तर हा तो पॉईंट आहे. ओके. व्हॉट अबाउट वाय कॉम्पोनंट -2J. -2 या डायरेक्शनला घेतो आपण. हा तुमच्या -2 थोडंसं लांब घेऊ ॲज कम्पेअर टू दिस मायनस. व्हेक्टर कसा येईल असा. त्याचा हा एक कॉम्पोनंट हा दुसरा कॉम्पोनंट हा तुमचा गिवन व्हेक्टर आहे. आता याला पॅरलल व्हेक्टर कुठं पण ड्रॉ करा असा दिसेल तुम्हाला. किंवा इथंच तुम्ही ड्रॉ केला कोऑर्डिनेट सिस्टममध्ये तर त्याच्यावरच तो वेक्टर तुम्हाला घ्यावा लागेल. कारण पॅरलल म्हणजे काय एक्झॅक्ट सेम डायरेक्शन सेम असायला म्हणजे तुम्हाला तसाच दिसेल तो वेक्टर. किंवा असा कुठंतरी असेल. असा पण नसेल तरी चालेल. डायरेक्शन सेम दोघं पॅरलल असायला पाहिजे. त्याच्यात फक्त एकच गोष्ट चेंज असेल ती म्हणजे काय एक तर मॅग्निट्यूड याच्यापेक्षा हा आपला ओरिजिनल वेक्टर आहे. ओके व्ही आणि हा समजेल एक तर मॅग्निट्यूड त्याच्या एवढंच असेल मग तो वेक्टर पण त्याच्या एवढीच लेंथ असेल त्याची. दुसरी गोष्ट एक त्याच्यापेक्षा जास्त लेंथ असेल. तिसरी गोष्ट त्याच्यापेक्षा कमी लेंथ असेल. एक तर तो इथं असेल एक तर तो इथं एक तर तो परत त्याच्यावरच असेल. मॅग्निट्यूड फक्त डिफरंट असेल डायरेक्शन तर सेम आहे. तर मी असं लिहू शकतो की तो जो व्हेक्टर आहे त्याला जे मी ज्या वेक्टरला फाइंड करायचे मी त्याला यू घेतला. ऑब्वियसली यू 12 दाखवा लागेल कारण तो वेक्टर. मग मी त्याला असं लिहू शकतो लॅम्बडा इंटू व्ही. लॅम्बडा काय तर लॅम्बडा इज अ स्केलर क्वांटिटी. एनी नंबर असेल लॅम्बडा असं समजा कोणता तरी नंबर. बघा असा वेक्टर फाइंड करायचे की डायरेक्शन सेम म्हणजे हे तर सेम म्हणजे असाल याच्यापेक्षा एक तर मॅग्निट्यूड जास्त असेल याच्यापेक्षा मॅग्निट्यूड कमी असेल तर लॅम्बडा डिवाइडमध्ये येऊन जाईल. 1 लॅम्बडाची व्हॅल्यू काहीतरी 1/2 येईल. 1/2 3/2 काहीतरी येईल आणि याचे जे मॅग्निट्यूड त्याच्या निम्मे होऊन जाईल तो हाफ होऊन जाईल. म्हणजे समजा लॅम्बडाचा मी 1/2 घेतला तर तो काय होईल व्ही बार. तर यू काय येईल यू बार इज इक्वल टू व्ही बार अपॉन 2. व्ही बार डायरेक्शन जसं तसं राहील फक्त 2ने डिवाइड झालं मग याची जी मॅग्निट्यूड आहे त्याच्या हाफ मॅग्निट्यूड यायचं असेल म्हणजे मॅग्निट्यूड कमी असेल. मी जे लॅम्बडा 2 घेतला म्हणजे लॅम्बडाचे समजा 2 आला तर काय होईल यू बार इज इक्वल टू 2 इंटू व्ही बार. डायरेक्शन सेम याच्याने मल्टिप्लाय झाला मग त्याची लेंथ फक्त वाढून जाईल. म्हणजे याच्या पॅरलल जो व्हेक्टर असेल ऑब्वियसली त्याला काहीतरी एका स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय झालेलं असेल. याची व्हॅल्यू समजा 1 राहिली तर याचं जे डायरेक्शन आहे तिथं येणारच आहे. मॅग्निट्यूड काय असेल त्याची जी मॅग्निट्यूड तेवढंच येईल. लॅम्बडा इज इक्वल टू 1 असेल म्हणजे त्याची लेंथ एवढीच येईल. म्हणजे काय दोन वेक्टर जे पॅरलल असतील असं जे म्हटलं 2 वेक्टर जर पॅरलल असतील तर वी कॅन राईट दिस. याच्याने काय सिद्ध होतं की याचे डायरेक्शन सेम याचे फक्त मॅग्निट्यूड चेंज आहे. डायरेक्शन सेम आहे म्हणजे ते पॅरलल आहे. म्हणजे 2 वेक्टर पॅरलल असतील तर ही कंडिशन आहे असं समजा. आपल्याला ही कंडिशन यूज करायची. याच्यात लॅम्बडा कसा येईल काढता येईल. लॅम्बडा इज इक्वल टू यू बार अपॉन व्ही बार. लॅम्बडा तर स्केलर आहे सर डायरेक्शनचे काहीच त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही. सो वी कॅन राईट मॅग्निट्यूड ओके सिम्पली यू अपॉन व्ही लिहू शकतो आपण असं चालेल ना.
मी लॅम्बडाची व्हॅल्यू फाईन करू शकतो. मी जे लॅम्बडाची व्हॅल्यू फाईन केली तर काय करेल, मला काय फाईन करायचे, व्हेक्टर, मी त्याला यू मानलं, कोणता व्हेक्टर जो पॅरलल टू व्ही असेल. सो कंडिशन काय आहे ही, यू इज इक्वल टू लॅम्बडा व्ही. हे तुम्हाला क्रॅम करून घ्यायचे. आता हे काय, आता ही गोष्ट पण माझ्याने हँडबुकमध्ये मिस झालेली. त्यांना तुम्ही हँडबुकचे जे पेज आहेत त्याच्यावर जे काय म्हणतात ते रिकामा स्पेस असेल, जे खाली जागा पडलेली असेल, तिथं ह्या गोष्टी लिहून घ्यायच्या साईडला, असं की हां जी गोष्ट हँडबुकमध्ये अवेलेबल नाही. बघा मी हँडबुकमध्ये सर्व गोष्टी घेण्याचा ट्राय केला आहे. ज्या बेसिक थिंग्स लागणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्या हिंट आहेत त्या सर्व घेतलेल्या आहेत मी लगभग. फक्त ह्या काही एक दोन गोष्टी ज्या राहिल्या असेल, मिस केल्या असतील मी, तर त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. मी नेक्स्ट हँडबुक ज्यावेळेस नवीन नेक्स्ट बॅचचे ज्यावेळेस तयार होईल, नवीन कॉपी येईल, त्यावेळेस हे मी इन्क्लूड करून देईल. फर्स्ट टाईम तयार झालं तर काही मिस, थोडा एखादी गोष्ट राहणार जाणार आहे. आपलं जेवढं मी केलं आहे त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मिस झाली, तुम्ही लिहून घ्यायचं आहे की व्हेनेवर टू व्हेक्टर आर पॅरलल टू इच अदर देन वी कॅन राईट यू बार इज इक्वल टू लॅम्बडा व्ही बार, वेअर व्ही बार अँड व्ही बार आर द व्हेक्टर्स अँड यू इज लॅम्बडा इज जस्ट अ स्केलर क्वांटिटी ऑर नंबर. एखादा नंबर असेल तो मी ही कंडिशन लिहू शकतो. ही कंडिशन लिहून काय करतो आहे मी लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय आलं बघा. आता गिवन बघितलं तुम्ही, इथं बघितलं तुम्ही, गिवन लिहिलं नाही मी ते, सॉरी, गिवन जे पाहिलं तर तुम्ही लेट यू बार आपला जो व्हेक्टर होता याचं मॅग्निट्यूड त्यांनी दिलेलं होतं 10. म्हणजे काय, यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली होती आपल्याला. ओके, व्ही म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार, वी कॅन फाइंड इट. सो व्ही इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार इज इक्वल टू अंडर रूट, लगेच मी अंडर रूट घेईल याच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर प्लस जेच्या म्हणजे आयच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर. आता हळूहळू तुम्हाला लिंक लागले असेल की कसं सॉल्व्ह करायचे आहेत प्रॉब्लेम, कोणत्या कोणत्या गोष्टी कशा यूज करायच्या आहेत तुम्हाला हे कळायला लागलं असेल तुम्हाला. काय येईल, हा 1 + 4 अंडर रूट 5. व्ही काय आला अंडर रूट 5, यू काय दिलं आहे 10 दिला आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, यू काय आला, सॉरी यू दिला आहे 10, व्ही काय आहे अंडर रूट 5. मला फाईंड काय करायचे आहे, अजून एकदा बघा शांततेने. फाइंड द व्हेक्टर विच पॅरलल टू द दिस व्हेक्टर अँड हॅज मॅग्निट्यूड 10. मॅग्निट्यूड ज्याचे 10 आहे असा व्हेक्टर फाईंड करा आणि जो याला पॅरलल असायला पाहिजे. पॅरलल म्हणजे काय, वी कॅन राईट दिस इज अ कंडिशन फॉर 2 पॅरलल व्हेक्टर्स. असं क्रॅम्प करून टाका, असं डोक्यात ठेवा. नंतर या गोष्टी आठवण ठेवायच्या तुम्हाला. ज्या वेळेस तुम्हाला 2 पॅरलल व्हेक्टर दिलेले असतील, कोणताही प्रॉब्लेम सिमिलर असाच नाही, ज्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं असेल की हे 2 व्हेक्टर पॅरल आहे, वी कॅन राईट, आणि लॅम्बडा फाईंड करायचे असेल तर लॅम्बडाला या साईडला तिकडेच राहू द्या, याला या साईडला आणा. सो लॅम्बडा इज इक्वल टू दिस. यू आपल्याला दिला आहे, व्ही काय फाईंड करू शकतो, व्ही म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार आहे, त्याच्या मॅग्निट्यूड मी असं फाईंड केलं. आता त्याची व्हॅल्यू पुट केली, आता लॅम्बडा फाईंड केला. लॅम्बडा काय करेल मी इथं पुट करून दिलं म्हणजे मला यू बार मिळून जाईल. याच्यात बघा आपलं जी स्टेप आहे तसे जे गेलो असतं आपण, आधी मी गिवन लिहिलं असतं काय, यू बार मॅग्निट्यूड ऑफ यू बार इज इक्वल टू 10. ओके, अजून व्ही बार इज इक्वल टू I-2j. हे मी लेट केलं आहे यू बार. वी वॉन्ट, नंतर वी वॉन्ट लिहिलं असतं आणि यू बार लिहिलं असतं. मला यू बार फाईंड करायचं आहे. मग कसं फाईंड करेल, मग मी रिलेटेड इक्वेशन लिहिलं असतं. नवीन सॉल्व करतो लागलं तुमच्यासाठी बघा, कारण विसरलो होतं मी 12thला नाही शिकवत, 11thला शिकवतो असं, तर मी डायरेक्ट गेलो होते. हे तुमचं जे माइंड आहे ना हे हळूहळू डेव्हलप होईल, हळूहळू प्रोग्रेस होईल की तुम्हाला कसं विचार करायचा आहे, कसं विचार करून कसा प्रॉब्लेम ठेवायचा आणि कसं त्याला सॉल्व करायचं. फर्स्ट स्टेप परत मी 12ला शिकवतो असं वाटलं मला. ओके, फर्स्ट स्टेप गिवन. ओके, गिवनच्या आधी एक काम करू आपण, लेट करून घे. लेट यू बार is a vector which we have to find. u बार तो वेक्टर आहे जो मला फाइंड करायचा आहे. आता फ्रॉम गिवन काय दिलं आहे, यू बारचं मॅग्निट्यूड दिलं आहे म्हणजे यू दिलं आहे 10. अजून काय दिलं आहे, ओके अनदर वेक्टर व्ही दिला आहे तो म्हणजे I-2j. हे गिवन आहे. वी वॉन्ट हे तर लिहिलं गेलं आहे, आपल्याला यू बार हवा आहे. कंडिशन, आता कंडिशन म्हणा किंवा मग रिलेटेड इक्वेशन म्हणा, रिलेशन म्हणा,
रिलेटेड इक्वेशन म्हणा जे आपल्याला यूज करायचे आहे फाईन काय ते काय आहे तर बघा दोन वेक्टर दिले ते पॅरलल असतील आणि त्यांचे मॅग्निट्यूड डिफरंट असेल तर वी कॅन राईट यू इज इक्वल टू लॅम्बडा व्ही. लॅम्बडा काय स्केलर. मला यूज फाईन करायचं म्हणजे मला ही क्वांटिटी याच्यामध्ये व्ही तर दिला आहे सर मला ओके मला फक्त लॅम्बडा फाईन करावं लागेल तर याच्यावर मी लॅम्बडा फाईन करेन तो कसं लिहिल याला इक्वेशन 1 देऊन द्या. लॅम्बडा इज इक्वल टू यू बार अपॉन व्ही बार ओके. लॅम्बडा स्केलर क्वांटिटी आहे तर मी याला स्केलर पण घेऊ शकतो म्हणजे मॅग्निट्यूडमध्ये घेऊन टाकेल कारण लॅम्बडा स्केलर आहे डायरेक्शनचं काय संबंध आहे यांचे फक्त मी मॅग्निट्यूड बघेल. मॅग्निट्यूड म्हणजे यू अपॉन व्ही परत लिहितो आहे मी या गोष्टी असं पण लिहिता येतं असं पण लिहिता येतं. बार नसेल म्हणजे ते मॅग्निट्यूड आहे किंवा मग बार जे असेल तर दोन लाईन्सच्या मध्ये असायला पाहिजे ते असते मॅग्निट्यूड आहे. यू बार तर यू तर गिवन आहे आपल्याला 10. आता मला लागेल व्ही हे इक्वेशन 2 मला व्ही लागतं. व्ही म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार त्याचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे आय जे असेल तर मॅग्निट्यूड पण असं फाईन करतो 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर आयच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर आणि जेच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअर 1 + 4 इज इक्वल टू √5. मला काय मिळाला व्ही फ्रॉम इक्वेशन 2 फ्रॉम 2 लॅम्बडा इज इक्वल टू 10 अपॉन √5. सिम्प्लिफाय करू शकतो का मी यस. तुम्हाला इथं ऑप्शन बघायला लागतील. ऑप्शनमध्ये काय असेल यू इज इक्वल टू लॅम्बडाच्या जागेवर ही आणि व्ही जसा ॲज इट इज किंवा त्याला सॉल्व केलेला असेल तेच करायचे आहे. याला कसं सॉल्व करेल याला परत सिम्प्लिफाय करता येईल बघा 10ला लिहू शकतो मी 2 × 5 हा तुमचा √5 ओके हा 2 × 5 हां सॉरी ओके 5ला कसं लिहू शकतो मी 2 × √5 × √5 लिहू शकतो ऑब्वियसली √5 × √5 5 होऊन जाईल. ये गया ये चला गया. लॅम्बडा इज इक्वल टू काय आलं 2 √5 ओके. मला पाहिजे होता यू सो यू बार इज इक्वल टू लॅम्बडा व्ही बार. लॅम्बडा काय आहे 2 √5 व्ही बार कुठे आहे -2g 2 √5 आय कॅप मायनस 2 × 2 4 √5 जे कॅप. आपल्याला हा वेक्टर फाइंड करायचा होता. आधी काय तुम्हाला काय दिलेलं आहे की तुम्हाला काय हवं आहे हां गिवन काय तुम्हाला काय हवं आहे ते आणि मग रिलेटेड काय यूज करू शकतो मी असं की जेणेकरून माझे हे जे दिलेलं आहे हे यूज करून मी हे काढू शकतो जे गिवन आहे त्याचा यूज करून मी ते फाईन करू शकतो जे मला हवं आहे वी वॉन्ट जे असेल आपल्याला ते हवं आहे ते मी ते फाईन करण्यासाठी मी काय यूज करू शकतो ते विचार करा आणि ते तुमच्या डोक्यात असायला हवं आणि ते असायला आणण्यासाठी तुम्हाला डेली स्टडी करायचे आहे तुम्हाला काही गोष्टी क्रॅम करायच्या आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड वेक्टर नाही सॉरी तो जे का सेकंड शो दॅट वेक्टर्स काय शो दॅट वेक्टर काय दिलं व्ही का ए बार आहे ओके. शो दॅट वेक्टर ए बार 2i + 5j - 6k 2i + 5j - 6k and b bar is equal to I + 5/2j I cap + 5/2j minus what 3k. What show that a bar and b bar are parallel to each other होमवर्कसाठी ज्यावेळेस तुम्ही हे बुक घेऊन जाणार JEEच्या नोट्स घेऊन जाणार त्याच्यामध्ये एक्झरसाइज दिली आहे सॉल्व प्रॉब्लेम पण दिले आहेत. सर्व टॉपिक्स तर मी त्याच्यामध्ये आता शिकवणार नाही कारण सर बाकीचे इथंच झाले. तुम्हाला काय करायचे सॉल्व करायचे द्यायचे नाही जमला मला विचार. जे आधी प्रॉब्लेम दिले टॉपिक्स वाईज ते मी तुम्हाला सॉल्व करूनच दिलेले आहेत सोल्युशन दिलेलं आणि बेस दिलं आहे
तुम्ही कोणत्याही क्लासच्या नोट्सची आपली नोट्स कम्पेअर करून घ्या. तुम्हाला एकदम साधं सिम्पल लँग्वेजमध्ये दिलं आहे. क्लासेसवाले काय करता, मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट शादाची गोष्ट नाही करत आहे मी. शाद्यामध्ये कोणतीच क्लास तुम्हाला JEEची नोट्स देत नाही फिजिक्सची. इवन आय एम टॉकिंग अबाउट ओनली फिजिक्स. ओके, तुम्हाला कोणत्याही फिजिक्सचे क्लासचे नोट्स देणार नाही, जसे मी देणार आहे. मी कोणत्याही नोट्सबद्दल तुम्ही पूर्ण थ्रू आउट इंडियामध्ये कोणत्याही नोट्सशी कम्पेअर करून घ्या. आपली नोट्स तुम्ही जे प्रॉब्लेम सॉल्व करा एकदम इझी लँग्वेजमध्ये दिली. कारण स्ट्रॅटेजी काय असते माहिती का, कोणताही क्लास ज्यावेळेस नोट्स देतो JEE नीट किंवा कोणत्याही एक्झामचे, तो अशी नोट्स देतो की जेणेकरून स्टुडंटला लवकर कळायला नको, ती जास्त कठीण वाटायला. मग कठीण वाटतं तो काय करतो, यार हे तर मला जमणार नाही, मग मी क्लास लावतो. एक टेंडन्सी क्रिएट करता की एन्व्हायरमेंट क्रिएट केला. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शादा, सर्वांची गोष्ट करतो मी ते नाही केलं आहे. मला काय बरं नाही पडत, मला काय जास्त मला याचं फ्युचर नाही बनवायच्या क्लासेसमध्ये. मी फक्त मला माहिती आहे मी देऊ शकतो म्हणून तुम्ही शिकवतो आहे, म्हणून मी तुमच्यासाठीच प्रिपेअर करतो आहे. मला फक्त 2-3 वर्ष 2-3 इयर्स इथं क्लासमध्ये राहायचे आहे. मी जॉब करणार आहे, माझा जॉब फिक्स आहे. इट डझंट मॅटर माझं एक्झाम क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर म्हणून मी नोट्स अशी डेव्हलप केली की ती माझ्या न गरज पडता स्टुडंट, अगर तुम्ही टॅलेंटेड असाल, तुम्ही म्हणजे 11th तुम्ही 4-6 मंथ तुम्ही जर स्पेंड केलेलं असाल तर तुम्हाला ते कळायला लागून जातं. तुम्ही स्टेट बोर्डच्या स्टडी केला, माझी नोट्स बघितली ना, तरी तुम्हाला कळायला लागेल का हां असं आहे. एवढी इझी मी काय मांडणी केली त्या प्रॉब्लेम्सची. ओके, तुम्हाला बघूनच कळेल. ते 2 वेक्टर दिले आहेत, पॅरलल टू इच अदर आहेत. ओके, शो करायला लावलं, शो दॅट आहे पॅरलल टू इच अदर. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये कसा येईल सर हा क्वेश्चन, मग तुम्ही म्हणा इथं तिथे शो दॅट राहणार नाही. मग तिथं काय असेल, इफ तिथं असेल फॉर 2 वेक्टर्स A and B दोघं दिलेलं असेल, नाही तर मग गिवन वेक्टर्स A and B आर असं दिलेलं असेल. ऑप्शनमध्ये असेल परपेंडिक्युलर टू इच अदर, पॅरलल टू इच अदर, अँगल बिटवीन देम इज 90 वॉटर काहीतरी असेल, अँड नन ऑफ दिस लास्ट ऑप्शन असं जर काहीतरी असेल. तर पॅरलल टू इच अदर असेल तर तुम्हाला कसं तो फाईंड करायचं आहे की हे पॅरलल आहेत. परपेंडिक्युलरसाठी कसं फाईंड करायचं आहे तर बघा, आता 2 गोष्ट सांगतो मी. 2 वेक्टर परपेंडिक्युलर केव्हा असतात आणि पॅरलल केव्हा असतात. A and B बार परपेंडिक्युलर असं असेल तर A डॉट B बार इज इक्वल टू 0. त्यांच्या डॉट प्रॉडक्ट 0 येतो. का 0 येतो, कारण डॉट प्रॉडक्ट AB cos θ आहे. ओके, परपेंडिक्युलर आहे म्हणजे A आणि B मध्ये जो अँगल आहे थिटा तो 90 आहे. 90 पुट करा इथं, AB cos 90, cos 90चे आन्सर येतं 0, तर हे आन्सर येतं 0 म्हणजे डॉट प्रॉडक्ट. म्हणजे 2 वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या डॉट प्रॉडक्ट 0 असतो. कोणताही प्रॉब्लेम दिसतो वेक्टरमध्ये, त्याने सांगितलं असेल 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर इट 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, लगेच तुमच्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे, अरे इसका डॉट प्रॉडक्ट 0 होगा. संपली गोष्ट. अँड पॅरलल केव्हा असतात, हे पॅरलल केव्हा असतात, ज्यावेळेस त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट 0 असतो. मॅग्निट्यूड घेतोय मी, डायरेक्शन नका घेतो. क्रॉस प्रॉडक्ट 0. कसं पॅरलल म्हणजे काय, दोघांमधला अँगल 0 डिग्री, म्हणजे जिथं काय येईल AB साइन 0, साइन 0 इज 0, सो आन्सर इज 0. म्हणून पॅरलल असेल तर A क्रॉस B, इथं घ्या इकडं, A क्रॉस B 0. प्रॉब्लेममध्ये परपेंडिक्युलर आणि पॅरलल 2 वर्ड दिसले की लगेच क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे का हा यूज करायचा आहे. प्रत्येक वेळेस 2 वेक्टर देऊन हे जे विचारलेलं असेल पॅरलल आहे का परपेंडिक्युलर असं नसतं. त्यांनी दिलेलं असतं की दिस असं दिलेलं असेल बघा एखादा, A इज इक्वल टू 2I प्लस BJ प्लस 3K आणि B हा दिलेला आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे A and B वेक्टर्स आर परपेंडिक्युलर इच अदर, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ B. परपेंडिक्युलर आहे, डायरेक्ट इकडं जायचं, ही कंडिशन यूज करायची. दोघांच्या डॉट प्रॉडक्ट घ्या, इक्वेट करा, इक्वल टू 0, बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. असे प्रॉब्लेम्स आहेत JEEच्या नोट्समध्ये आहेत आपले, ते येतील तो. ओके, या प्रॉब्लेममध्ये आता आपण काय दिलं आहे, A बार B बार, शो दॅट सांगितलं आहे पॅरलल टू इच अदर. वी नो वेन 2 वेक्टर्स
are parallel to each other, then their cross product is equal to 0. काय येईल त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट 0 येईल. ओके, शो करायचे आहे म्हणजे मला त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट काय शो करायचे आहे 0 करायचे आहे. मी आता क्रॉस प्रॉडक्ट घेताना कारण काय आय जे के मध्ये आहेत दोघं वेक्टर. सो इथं काय येईल सर आय, इथं सर जे, इथं सर के येईल. आय जे के हे तुम्ही म्हणणार संबंधाचं म्हणजे एक्सपेक्टेशन तुमच्याकडनं. मी विचारलं इथं काय येईल लगेच तुम्ही म्हणा सर आय येईल, जे येईल, के येईल. इथं काय येतील ए वेक्टरचे आय जे केचे कोएफिशियंट. मायनस साईन असेल वी हॅव टू टेक इट. ओके, बस आता काय आपली जी प्रोसेस आहे काय करेल मी आधी आय कॅप ब्रॅकेटमध्ये दिस इंटू दिस -15 इथं ऑलरेडी मायनस असेल. दिस इंटू दिस हो 5/2 इंटू 6 ये गया 3. अरे हा प्रॉब्लेम झाला आहे का? वन मिनिट. नहीं जब बाकी होत ठीक आहे. बाकी काय आला दिस इंटू दिस 15 बट मायनस आहे सो -15 ऑलरेडी इथं मायनस असेलच असतो. ओके, इथली व्हॅल्यू बघू काय 6 इंटू 5/2 6 इंटू 5 इंटू 3 15 बट -6 होता तर हा येईल तुमच्या -15. जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचे जे साईन असेल त्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. प्लस असेल तर डायरेक्ट घ्या पण मायनस असेल तर ब्रॅकेटमध्ये घ्या. मायनस तर प्लस होतो. हा झाला आय. नंतर जेसाठी तर मी इथं मायनस घेतो जे दिस इंटू दिस इंटू 2 इंटू 3 वॉट 6 -6. नेक्स्ट हा तुमचा -6 इंटू 1 6 बट काय मायनस आहे -6. फास्ट होतं का काही ते तर तुम्ही मला सांगणार नाही. स्लो करून घ्या. लास्ट टर्म के दिस इंटू दिस अँड दिस इंटू दिस 2 इंटू 5/2 2 गेट कॅन्सल त्याचे आन्सर येईल 5 पण तो प्लस असेल का कारण कोणी मायनस नाही. कसं होईल बघा. हाला की तुम्ही दोघं स्टुडंट खूप हुशार आहात. 2 गेट कॅन्सल हा 5 प्लस आहे प्लसच राहील. काय झालं दिस इंटू दिस झालं. आता हे इंटू हे 5 इंटू 1 इथं ऑलरेडी मायनस असेल हा तुमच्या 5. काय आन्सर आलं बघा आय कॅप -15 मायनस प्लस 15 मायनस जे कॅप -6 मायनस प्लस 6 प्लस के कॅप 0 5 - 0. याचे आन्सर येतो आहे 0 0 0. सो आन्सर आला 0 म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट आला 0. क्रॉस प्रॉडक्ट 0 क्या है तो ज्यावेळेस टू वेक्टर हे पॅरलल असतात. सो गिवन वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. Next, determine A cross B. Determine A cross B if A is equal to 2i plus 3j and B is equal to 3i plus 5j. If A is equal to this and B is equal to this.
आपल्याला काय फाईंड करायला लावलं आहे, ए क्रॉस बी. साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. ए क्रॉस बी साठी आय जे के. ओके, के ची टर्म नाही, के ची टर्म नाही, याचा अर्थ फक्त असं नाही घ्यायचं, के नाही आहे तर फक्त असं घेऊन घेऊ मी आय आणि जे, असं घ्यायचं नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट घेणार तुम्हाला के घ्यावाच लागतो. आठवण ठेवायची ही गोष्ट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला के घ्यावाच लागेल. आता बघा इथं काय येतील, एचे कोएफिशियंट 2 3. याला मी असं लिहू शकतो, एला बघा 2i प्लस 3j प्लस 0k लिहू शकतो मी. बीला पण तसं लिहू शकतो मी, काय येईल 3i प्लस 5j प्लस 0k. म्हणजे ज्याच्या कोएफिशियंट, ज्याची टर्म दिली नसेल त्याच्या कोएफिशियंट 0 कन्सिडर करा. 2 3 0 3 5 0. बस बघा सोपं आहे. आय दिस इंटू दिस 0 मायनस दिस इंटू दिस 0 मायनस जे दिस इंटू दिस 0 दिस इंटू दिस 0. बघा माझे हात बघा कसा जातो, दिस दिस राईटपासून लेफ्टपर्यंत, नंतर लेफ्टपासून राईटपर्यंत. तुम्ही जेव्हा अपोजिट केलं साईन चेंज होतात, ॲन्सर चेंज होतं. के दिस इंटू दिस 5 इंटू 2 10 मायनस मायनस 3 इंटू 3 9. ॲन्सर येईल CET मध्ये अशा लेवलचा क्वेश्चन येतो. Show that vector. Next problem, 11th नंबरचा प्रॉब्लेम आहे अकॉर्डिंग टू नोटबुक. ए दिला आहे, ए बार काय दिला आहे, 2i प्लस 3j प्लस 6k. 2i प्लस 3j प्लस 6k. बी बार सेकंड वेक्टर. ओहो, बी बार दिला आहे 3i मायनस 6j प्लस 2k. 3i मायनस 6j प्लस 2k. नेक्स्ट सी बार 6i प्लस 2j मायनस 3k. 6i प्लस 2j मायनस 6k. कॅप दे जा तुम्ही, कॅप लिहित जा तुम्ही, मी कॅप नाही लिहित. हां, तुम्हाला कॅप लिहिणं. ओके, एक मिनट 6i नाही, हा 3i सॉरी 3k. एकदा परत चेक करू द्या मला. 2i 3j प्लस 6k, नंतर 3i मायनस 6j प्लस 2k, नंतर 6i प्लस 2j मायनस 3k. काय सांगितलं यांनी, शो दॅट. हे पण ऑल ऑफ दिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजेच काय, आय परपेंडिक्युलर टू बी, बी परपेंडिक्युलर टू सी and C perpendicular to A. ओके, परपेंडिक्युलर म्हणजे काय, दोघांमध्ये अँगल काय असेल 90. तर परपेंडिक्युलरसाठी कंडिशन काय आहे, इथं तर गिवन हे जे आपला काही नाही काय, आधी मी लिहून घेईल परपेंडिक्युलरसाठी कंडिशन. 2 vectors are perpendicular to each other when dot product of them, dot product of that, sorry, that's vector is equal to 0. त्यांच्या डॉट प्रॉडक्ट 0 आलं पाहिजे तर ते दोघं परपेंडिक्युलर असतील. त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट 0 आला असता तर ते दोघं पॅरलल राहिले असते. ओके, तो काय नाही, 1 बाय 1 चेक करा. हे दोघं परपेंडिक्युलर पाहिजे तर मी त्या दोघांच्या डॉट प्रॉडक्ट घेईल. अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय होईल, ए 2i प्लस 3j प्लस 6k
नेक्स्ट 3i मायनस 6j प्लस 2k. ओके, डॉट प्रॉडक्ट घेताना बघा परत एकदा रिवाईज होतं, इथं सर्व रिवाईज होतं प्रॉब्लेम्समध्ये. पूर्ण ब्रॅकेट इंटू दिस फर्स्ट टर्म प्लस पूर्ण ब्रॅकेट इंटू दिस विथ द कन्सिडरेशन ऑफ साईन, देन प्लस पूर्ण ब्रॅकेट इंटू दिस. पण हे सर्व न करता डॉट प्रॉडक्टमध्ये एक फेमस थिंग आहे जे आपल्याला आठवण ठेवायची ऑलवेज, आय डॉट आय जे डॉट जे अँड के डॉट के इज इक्वल टू 1. सेम युनिट वेक्टरच्या डॉट प्रॉडक्ट सेम युनिट वेक्टर असतील तर त्यांच्या कोएफिशियंटचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा, कारण दोघांच्या डॉट प्रॉडक्ट 1 येतो. वेगवेगळे असतील काय पण असेल इथं के इज इक्वल टू 0. वेगवेगळे युनिट वेक्टर असतील तर त्यांच्या डॉट प्रॉडक्ट येतो 0. दिस इंटू दिस 2 इंटू 3 6i, बट आय डॉट काय इथं आय डॉट आय त्याच्या आन्सर येईल 1. मी एकदा तुम्हाला परत सर्व करून दाखवतो. ओके, नेक्स्ट टर्म 3 इंटू 6. ओके, बट मायनस आहे, सो वी हॅव टू टेक हिअर मायनस. 3 इंटू 6 18, जे इंटू जे डायरेक्ट चालू गेलो का मी. ओके, सर्व घ्यायचं ना. दिस इंटू दिस आता प्लस 3 इंटू 3 9, बट जे इंटू आय आन्सर 0. नेक्स्ट टर्म काय दिस इंटू दिस 6 इंटू 3 18, बट इथं काय के इंटू आय 0. हे लिहायची गरज नाही. करताना काय दिस इंटू दिस फर्स्ट टर्म प्लस दिस इंटू दिस सेकंड टर्म, साईन मायनस असेल तर मायनस घ्या, दिस इंटू दिस लास्ट टर्म. हे करतो मी, फक्त करून दाखवतो तुम्हाला परत एकदा रिवाज झालं बघून. आता दिस इंटू दिस काय होईल 2 6 मायनस 12, बट आय इंटू जे आन्सर 0. ही टर्म इंटू ही ऑब्वियसली मायनस येईल कारण हा इथं मायनस आहे. 3 इंटू 6 18, जे इंटू जे येतो काय 1. आता दिस ओके 6 इंटू आता ही टर्म इंटू ही टर्म 6 इंटू 6 36, पण तो काय येईल मायनस आणि ब्रॅकेटमध्ये 0 कारण के इंटू जे होतो आहे 0. नेक्स्ट टर्म आता हे तिघं याला मल्टिप्लाय करतील. 2 इंटू 2 4, बट आय इंटू के 0, आय इंटू के 0. 3j इंटू हे डायरेक्टली ती का ओके 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 दिस इंटू दिस 3 इंटू 2 6, बट जे इंटू के 0. दिस इंटू दिस 6 इंटू 2 12, के इंटू के 1. म्हणजे मला मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं दिस इंटू दिस दिस इंटू दिस दिस इंटू दिस विथ कन्सिडरेशन ऑफ साईन. मायनस प्लस मायनस हे जनरल अल्जेब्रा जे आपलं त्याच्यानुसारच चालू यायचं. प्लस असेल तर प्लस प्लस असेल तर प्लस, मायनस मायनस असेल तर मायनस, सॉरी प्लस प्लस माइनस असेल तर माइनस, माइनस प्लस असेल तरी माइनस. ये हो गया 6 0 0 0, इसका क्या होगा -18 0 0 0, इसका क्या होगा +12. आंसर काय 0. काय आला डॉट प्रोडक्ट 0 म्हणजेच काय ए बार परपेंडिक्युलर टू बी बार. काय म्हणजे ए बार परपेंडिक्युलर टू बी बार. ह्याच्यानंतर सिमिलर दोघं केसेस आहेत बघा तुम्ही, ते तुम्हाला बघून कळून जाईल. काय आहे त्याच्यात काय प्रूफ केलं आहे बी परपेंडिक्युलर टू सी अँड सी परपेंडिक्युलर टू ई. त्यांच्या डॉट प्रोडक्ट घेतला, आन्सर 0. सॉल्व कर द्या, फक्त नोटबुकमध्ये दिलं आहे म्हणजे राहू द्यायच्यात नाही. तुम्ही ते सॉल्व करा. तुम्हाला प्रॅक्टिस सॉल्व पाहिजे. तुम्हाला हे बघूनच लगेच विदिन सेकंड सॉल्व करता यायला पाहिजे की याच्या प्रॉडक्ट काय. जेवढं प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुमचं टाईम, कारण टाईम मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन एवर वी डील विथ द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणतीही घ्या, JEE राहा, नीट राहा, MPSC UPSC, टाईम खूप कामाचं, खूप कामाची गोष्ट आहे एक्झाममध्ये. तुम्हाला कमीत कमी टाईमात जास्तीत जास्त सॉल्व करता येईल. पण ते कसं होतं की तुम्ही घरी किती प्रॅक्टिस केली आहे सॉल्व करण्याची तेव्हा होतं ते. ओके, त्याच्या आधी होत नाही. ओके, लास्ट प्रॉब्लेम जो दिला आहे तो म्हणजे
लास्ट प्रॉब्लेम दिला आहे, गिवन V1 इज इक्वल टू 5i प्लस 2j and V2 is equal to V2 bar means AI minus 6j. काय AI minus 6j गिवन सांगितलं आहे, दोन वेक्टर आर परपेंडिक्युलर टू इच अदर, आर परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना ते काय परपेंडिक्युलर आहेत. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ ए. बघा काय दिलं, एकदम साधं सिंपल आहे. गिवन दिलं आहे, दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. फाइंड करायचे आहे तुम्हाला एची व्हॅल्यू. सिंपल आहे, आता सांगितलं मी. गिवन तर आपण खैर इसे ही बना देते हैं. गिवन है व्हाट वी वांट ए इज इक्वल टू काय, कंडिशन काय, रिलेटेड इक्वेशन काय, कंडिशन आहे, विसरलो मी, कंडिशन काय आहे, ए बार एंड बी बार आर परपेंडिक्युलर, देन देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0. हो, तुम्हाला काय लागलं असेल कसं यूज करायचं आहे, काय यूज करायचं आहे. ज्यावेळेस दोन वेक्टर हे परपेंडिक्युलर असतील त्यांच्या डॉट प्रॉडक्ट 0 असतं. सत्य हे काय म्हणतात ते, दगडावरची काळी रेखा कसं काय, ते डायलॉग आहे ना ते. ओके, बस इथं गिवन वेक्टर काय, V1 बार V2 बार इज इक्वल टू 0. हे आपलं जनरल ए बी घेतो आपण, म्हणून मी ए बी लिहिला. इथं गिवनपासून बघितलं तर V1 आणि V2 दिला आहे, तर मी इथं घेतलं याच्या जागेवर V1 बार डॉट V2 बार. V1 बार काय दिला आहे 5i, V2 बार सॉरी 5i प्लस 2j डॉट V2 बार AI मायनस 6j इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. डॉट प्रॉडक्ट घेताना जे सेम युनिट वेक्टर आहे त्यांचे मल्टिप्लिकेशन करा, बाकीच्या फॉरगेट अबाउट दॅट. 5i दिस हा होईल तुमच्या 5a, i डॉट i 1. ओके, सेकंड टर्म काय येईल याचं फॉरगेट अबाउट, डायरेक्ट जे सेम युनिट वेक्टर आहे तेच घ्या. 2 × 6 मायनस 12, 2 × 6 12, बट मायनस साईन आहे तर मायनस येईल, इज इक्वल टू 0. 5a minus 12 is equal to 0. So 5a is equal to 12. So a is equal to 12 upon 5. याचं परत सिम्प्लिफाय केलं असेल की नाही केलं, ठीक आहे. एक थोडंसं हिंट म्हणून दुसरी गोष्ट आम्ही सांगतो. हे काय दिलं होतं, 2 वेक्टर्स दिले ते V1 V2 आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. सेम प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला दिलं आहे V1 बार V2 बार दिला आहे काय AI मायनस 6j, आणि दिलेलं काय असेल फाइंड A इज इक्वल टू वॉट, एच फाइंड करायचं आहे. गिवन क्या A इज इक्वल टू वॉट इफ V1 बार एंड V2 बार आर पैरेलल टू ईच अदर. होमवर्क आहे काय, V1 बार V2 बार सेम आहे. फाइंड एची व्हॅल्यू, फाइंड एची व्हॅल्यू. इथं परपेंडिक्युलर होतं, इथं पॅरलल आहे. सॉल्व करा, ॲन्सरचा फोटो काढा मला सेंड.